नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे चणा डाळीची भजी. चला तर मी बनवायला घेते. एक वाटी चण्याची डाळ ही भिजत घालायची. ही असं स्वच्छ पाणी धुवून घ्यायची आणि भिजत ठेवायची 1 तासासाठी. तर मिक्सरमध्ये चण्याची डाळ घालायची, 4 लसणाची पाकळं घालायची, 5 ओली मिरची घालायची, 1 चमचा जिरं घालायचं. आता मी ग्राइंड करायला घेते. यात थोडं पाणी घालायला लागेल, सुकं सुकं आहे म्हणून, आणि परत ग्राइंड करायचं. आता मी आलं घालते 1 इंच. पाणी लागणार, अजून थोडं पाणी घालायचं. परत ग्राइंड करून घेते. जसं बारीक नाही करायचं, थोडं जाडसर ठेवायचं. एका टोपामध्ये काढून घेते हे सगळं मिश्रण. आता यात कांदा घालायचा बारीक चिरलेला, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, मिक्स करायचं चांगलं. ह्यात पाणी अजिबात घालायचं नाही. ओवा घ्यायचा आणि क्रश करायचं हाताने, तसं क्रश करायचं आणि घालायचं. कोथिंबीर घालायची आता बारीक चिरलेली. आता चांगलं मिक्स करायचं. हे बघा आता झालंय पीठ बनून. आता मी भजी करायला घेते. कढई तापायला ठेवली, गॅसची फ्लेम हाय करून ठेवली आहे. तेल चांगलं तापवले. तेल चांगलं तापले. आता मी हे पीठ घालते एक एक करून. लो फ्लेम करून घालायची, हाय फ्लेम करून नाही, नाहीतर करपेल भजी. हे बघा भजी चांगली भाजते. आता थोडं मीडियम फ्लेम करायची आणि भाजू दे चांगलं. एक साईडची भजी चांगली भाजली. आता मी टर्न करते आणि दुसरी बाजू कच्ची आहे त्याला पण चांगली भाजून घेते. हे बघा कसं मस्त क्रिस्पी झाली आहे एक साईड. हे बघा दुसरी साईड पण भाजली गेली. आता मी काढते भजी. आता अशा प्रकारे बाकीची पण मी भजी भाजून घेते चांगल्यापणे. हे बघा मस्त किती झालंय आतून. हे बघा आपली चणा डाळीची भजी मस्तपणे रेडी झाली आहे. एकदम क्रिस्पी झाली आहे. खाऊन बघा, खातच राहा. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.